हॅलो एव्हरीवन, कशा आहेत तुम्ही सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण खूप खूप खुश असता. माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला. खूप दिवसानंतर आम्ही बाहेर फिरायला चाललेलो आहोत. तर लोकेशन खूप मस्त आहे. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. ज्यावेळेस लास्टपर्यंत बघसान त्यावेळेसच तुम्हाला समजेल की कसं होतं लोकेशन. तर चला मी तुम्हाला लोकेशन दाखवते. आम्ही लोकेशनवर पोचलो आहोत. तर हा आहे लोकेशनचा बाहेरचा सीन. तर बघा खूप मस्त आहे. दिसायला तर खूप छान वाटत आहे बाहेरून. आता मध्ये गेल्यानंतर माहिती होईल. तर गाडी साईडला थोडंसं पार्किंग लावली होती, त्यामुळं गाडी दुसऱ्या साईडला लावायची होती. मी गाडी घेऊन आले आणि गाडी साहेबांनी सांगितलं की इकडं नको इकडं लाव. त्यामुळं मग मी गाडी थोडीशी पुढच्या साईडला आणून गेटपाशी लावली होती. तरी मी गाडी चालवलेली आहे. मी तिथं साईडला गाडीच्या तिकडं लावायची होती, तिथं मी गाडी पार्क करून घेतली. तर हा बघा हे तिथलं हे आहे, चार्ज आहे. म्हणजे कशाचा काय, तिथं बोटिंग खूप काही होतं, हॉटेल चार्ज सगळं, ह्याच्यात स्विमिंग सगळं काही लिहिलेलं आहे. ते एवढा चार्ज होता. कितीला तिकीट घेतलं हे मला माहीत नाही, कारण की मी तिकडं गाडी पार्किंग करत होते त्यामुळं. तर आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी. ही बघा एवढं सुंदर सीन होता ना, पिक्चर टाईप वाटत होता. खरंच रिअलमध्ये छान वाटत होतं. असं तर मला शिलाँगमध्ये खूप थोडंसंच पॉईंट मला आवडलेलं आहेत. तर त्या आवडलेल्या पॉईंटमधला हा एक पॉईंट आहे. तर खूप छान वाटलं. आणि ही आमची माझी मैत्रीण आहे ही, आणि ही तिची मुलगी, आणि ही आमचा शंभू, की दोघं हाताला घेऊन आपलं सेम एजचे आहेत त्यामुळं त्यांचं जमतं आहे. तर ती चाललेली आहेत. आणि मोठी तिची मुलगी आणि माझी मुलगी पुढे चाललेली आहेत, त्या दोघींचं जमतं आहे. आणि ही दोघंजण आपली बॅग घेऊन चाललेली आहेत. ही फक्त बॅगच वागवते ती. आणि मग पुन्हा आम्ही गेलेलो आहोत फायनली लोकेशनवर. बघा इकडल्या साईडला पण पाणी, इकडल्या साईडला पण पाणी, मधून जायला रस्ता. खरंच खूप छान वाटतंय ना असं बघितल्यावर. तर मी असं म्हणजे सर्च करून बघितलं त्यावेळेस मला खूप आवडलं होतं, आणि रिअलमध्ये बी मला खूप खूप आवडलं. आणि गेल्याच आम्हाला हा एक पॉईंट दिसला फोटो काढण्यासाठी. तर हा खूप छान होता. मी ह्याच्यावर फोटो खूप काढलं. इतकं फोटो काढलं ना की काही सांगूच नका. खूप फोटो काढला, अलग पोज त्यांनी, आम्ही कपल बच्चे असं फॅमिली खूप फोटो काढलं. मस्तपैकी एन्जॉय केलं. आणखीन खूप मोठा पार्क आहे, तुम्ही लास्टपर्यंत बघा. त्यामुळं त्यावेळेसच तुम्हाला समजेल की किती मोठा पार्क होता. खूप मोठा पार्क होता. तर आम्ही पुन्हा तिथून पुढे आलो. ती बर्ड्स दिसलं ना, तिथं पण आम्ही खूप सारे फोटो काढलं. मस्त म्हणजे लईच फोटो काढलं. फोटोला तर लिमिटच राहिलेलं नाही आमच्या. आणि मग बघा ही सीन मी पूर्ण दाखवले. पुढच्या साईडवरून, मागच्या साईडवरून पूर्ण पाणी. ती लईच छान होतं. काही कला साईडचं आहे ना ते स्विमिंग पूल आहे, पोहण्यासाठी पण होतं, पण वातावरण ठीक नसल्यामुळं आम्ही काय पोहलो नाही. आम्ही तसंच वापस आलतो. तर हा इथून ही वरच्या साईडला ना थोडंसं पार्क आहे, त्यामध्ये कोंबडा काय आणखीन ती सरड्या म्हणतात ना ती होतं. आणि ही बर्ड्स बघा, इथं बी फोटो काढायचा एक पॉईंट होता. आणि हे हॉटेल होतं जिथं आम्ही पुन्हा मी दाखवते पुन्हा येताना आम्ही जेवण करून आलतो. तर ही मस्तपैकी सीन बघा किती छान वाटतंय. सगळे आपल्या नादात आहेत, कुणाचं काय नाही. ती बाहेरचे पण लोक ती. आणि हो का इथं तसली गाडी नसती का, तसली मोठी तीवाली पण फिरायला गाडी बिडी आहे. इथून मस्तपैकी वर गेला आम्ही. आणि इथं बघा ही पार्क आहे छोटंसं. तर पाऊस इथं कंटिन्यू चालूच असतं, त्याच्यामुळं ना इथं पार्कमध्ये खेळण्यासारखं असं म्हणजे चिखल होता थोडासा, तरी पण आम्ही खेळत होतो. आमचं पतिदेव देवगा सगळ्यांच्या आधी जाऊन तिथं झोका खेळायला चालू आहे. मुलं त्यांना काही फरक पडत नाही. फोटो काढा, व्हिडिओ काढा, न काढा, काही नाही. आपलं एन्जॉय करायचं, कुणी कुठं का असं ना. आपली बॅग घेऊन चालतात आणि आपलं त्यांच्या नादात असे. तर बघा त्यांनी झोका खेळत, मुलं तिथं शंभू इकडं खेळायला, मुलं आपल्या ह्याच्यात खेळतात. त्यांनी आपलं झोका खेळते. तर मी आपलं व्हिडिओ बनवते. आणि मस्तपैकी सीन दाखवते तुम्हाला. मी व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवते, कारण की मला असं वाटतं ना, मी एवढ्या लांब राहते, जी व्हिडिओ बघते ना ती सगळी माझीच आहेत. कुणीही इथं परकं नाही, सगळी माझी माणसं आहेत. त्याच्यामुळं ना मी एवढ्या लांब राहते. आम्ही काय बघताव, आम्ही संडेला काय करताव, किंवा इथलं वातावरण कसं असतं, नजारा कसा असतं, ही दाखवण्याचा मी फक्त ह्या व्हिडिओमधून प्रयत्न करते. मी काय पैशासाठी व्हिडिओ बनवत नाही किंवा कशासाठी नाही. आपल्या पैशाची काही कमी नाही, तिथं तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आपल्याला पैशासाठी तर व्हिडिओ बिलकुल बनवायचं नाहीत. पण हां, तुम्ही पण इकडलं बघितलं पाहिजे, तुम्हाला पण इकडलं माहिती झालं पाहिजे, त्याच्यासाठी मी ही व्हिडिओ बघते. मी
दाखवू शकते तेवढं तर मी नक्की दाखवणार. पण हा काही म्हणा, जी महाराष्ट्रामध्ये मज्जा आहे ना ती खरंच कुठंही जावा, कुठल्याही राज्यामध्ये जावा, खरंच नाही बरं का. आपण बाहेर महाराष्ट्रामध्ये जरी मंदिरामध्ये जरी गेलं ना तर आपण एवढं फ्रेश होऊन बाहेर निघतो ना की काही सांगूच नका. इथं मंदिर तर खूप छोटे छोटे आहेत, काही तर 1-2च आहेत, ती बी आमच्या कॅम्पमध्येच आहे, ते बाहेर तर काय आम्ही बघितलेली नाहीत. इथं चर्चच आहेत सगळेजण ख्रिश्चन असल्यामुळं, तर इथं मंदिराचा तर काही प्रश्न येत नाही. पण तिथं आपला सहज कुठल्याही लोकेशनला जावं आपल्या महाराष्ट्रामध्ये, रायगड किल्ला, ती काय काय आहेत ना ती सगळं शिवाजी महाराजांचं, हातलाई देवी, म्हणजे जी काय तुम्हाला माहीत असते ते कुठेही जावा, इतका छान सीन, हॉटेल, आणि खायला तर इतक्या व्हरायटी येते आपल्या इकडं की काय सांगू नका. इथे तर फक्त एकच चाऊमिन आणि हे काय चिकन, मटन, मांस कशाची असते ती काय माहीत नाही आपल्याला. ती तसलंच असते, सगळं नॉनव्हेज भेटतं, व्हेज तर खूपच कमी भेटतं. आणि ती पण खायचं बाहेर माझं तर मनच करत नाही, कारण की त्यांच्या लोकांची शक्ल बघून, तोंड बघून माझं तर खायचं मन होत नाही. आम्ही तर जास्त खातच नाही हो, म्हणजे ह्यांना तर बिलकुल आवडत नाही. पण मी तर कधी चिप्स कुरकुरे ही तर खाते, पण ह्यांनी तर बिलकुल घेत नाहीत, कारण की ह्यांना आवडतच नाही. मग त्याच्यामुळं मला वाटते ना महाराष्ट्रामध्ये खूपच खायचं एवढी व्हरायटी आहे की खूप व्हरायटी आहे. आणि आपण 100-200 रुपयेमध्ये सुद्धा किती पोट भरून खाता. इथं 100-150 तर चालू होतं, तिथून पुढे वर काय खायचं आहे ती खावा, नाही तर न खावा असं आहे. तर बघा, बोलत मी तुम्हाला सगळा सीन दाखवलेला आहे. मी आता वरल्या साईडला गेलेली आहे, आणि वरल्या साईडवरून मी पूर्ण नजारा तुम्हाला दाखवत आहे. आणि नजारा दाखवून आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो आहे जेवण्यासाठी. तर ही तुम्ही प्राईस बघू शकता, मी तुमच्यासाठीच ही प्राईसचं फोटो काढलेला आहे, व्हिडिओ घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळं नॉनव्हेज हीच काय काय असते. तर चिप्स बी, कुरकुरे, कोल्ड्रिंक आम्ही असंच काहीतरी घेतो बाहेर गेल्यानंतर. आणि आम्ही घरी येऊन जेवण बनवून आणलं होतं. ती माझी मैत्रीण होती, तिनं पण घेतलं होतं थोडंसं, आणि मी पण घेतलं होतं थोडंसं. मग आम्ही दोघांचं मिळून जेवण मस्तपैकी केलं आणि निघालो परत आपलं वाठाला. आणखीन पुढच्या साईडला खूप मोठा, म्हणजे एक साईड झाली आमची फिरायची, एक साईड राहिली होती. आणि ही बोटिंग आहे ज्याच्यामध्ये सगळेजण बोटिंग करत होतं, पण आम्ही खूप वेळेस केली, त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यामुळं आम्ही दोघं काय गेलो नाहीत, फक्त मुलं, ते म्हणले आम्ही मुलं नेतो. मग ती मुलं घेऊन गेली आणि ती बोटिंग करत होती, आणि आम्ही त्यांनी पाण्यामधून फिरत होते, आम्ही साईडनं येत होतो. मग आम्ही आपलं साईडनं येऊन हिकल्या साईडनं त्यांचा व्हिडिओ केला. आणि इकडं थोडासा पार्क होता, ती पण मी तुम्हाला दाखवत आहे. हिकल्या साईडनं मी तिकडला सीन दाखवत आहे, आणि तिकडून इकडला. आणि हो का, ही जी येईल ना ती वरून रोपिओ म्हणते, ती इकडून म्हणजे त्या टोकावरून ह्या टोकावर सोडते ती. तर छान आहे ही पण मला पण म्हणजे भीती वाटते, त्यामुळे मी काही असलं काही करीत नाही. तर ही पाण्यावरून पूर्ण ती त्या जिथं मी ती बर्ड्स ती दाखवलं होतं ना, ती आय लव्ह यू, ती तिथून सोडते ती हिकाल्या कोपऱ्यापर्यंत. आणि मग ही बोटमध्ये आहेत माझी मुलं आणि ती आमची मित्र कंपनी. तर ती फिरायलेत बोटमध्ये. आम्ही खूप वेळेस फिरल्यामुळं मी काय त्यामध्ये नको म्हणलं, यांनी म्हणतो तुम्हाला जायचं, पण मी नको म्हणलं, काय खूप वेळेस गेल्यामुळं. मग ती फिरून आली बोटमध्ये. आम्ही आपलं हिकडलं साईडनं फिरत आहोत. बघा किती छान नजारा आहे, तिथं मध्ये फिश आहेत. खूप छान वातावरण होतं, खूप म्हणजे मन फ्रेश होण्यासारखं वातावरण होतं, खरंच खूप छान वातावरण होतं. तर मग आम्ही खूप सारे एन्जॉय केलं. आणि पुढे आणखीन पार्क आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. तर काही कशी मज्जा करायला ही प्रमोली बाग कशी वाकून पाणी खेळायला लागली. असं कधी कधी बाहेर जायला भारी वाटतंय ना, लेकरांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करायला. ती तर खूप छान वाटलं आम्हाला पण. कसा वाटला मग तुम्हाला हा व्हिडिओ? जर मस्त वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, खूप सारा सपोर्ट करा. असंच माझं व्हिडिओ टाईममधून टाईम काढून बघत जावा, तुम्हाला पण माहिती होईल की इकडं काय असतं काय नाही. तर हा व्हिडिओ बघण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या माझ्यावर. आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत जावा. ही व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठीच बनवते, कारण की जे इकडं मी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जितकं मला दाखवता येईल मी तितकं दाखवण्याचा, जोपर्यंत मी इकडं आहे तोपर्यंत मी प्रयत्न करीन की तुम्हाला सगळ्यांना की इकडलं पण मी काही दाखवू शकन. फक्त माझा एवढाच हेतू आहे की मी इकडलं तुम्हाला दाखवू शकेल. तर चला, आम्ही चाललो वापस. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की